पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, एकदा सगळी संत मंडळी जमली असताना मुक्ताबाईंनी गोरा कुंभारांना सांगितलं की सगळ्या संतांची परीक्षा घ्या. गोरा कुंभारांनी एक लाकूड घेतलं आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक एक थापटी मारली. याचा नामदेवांना राग आला. त्यांनी अहंकाराने विचार केला, मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का? गोरा कुंभारांनी सांगितलं, नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. नामदेव तक्रार करण्यासाठी विठ्ठलाजवळ आले. विठ्ठल म्हणाले, मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की तुझं डोकं कच्च आहे, तर तू खरोखरच कच्चा आहेस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे, त्याच्याकडे तू जा, तो तुला ज्ञान देईल. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. पाहतात तर काय, विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. नामदेवांनी थोड्या चढ्या स्वरातच विसोबांना पिंडीवरून पाय बाजूला करायला सांगितलं. त्यावेळी विसोबांनी नामदेवांना सांगितलं, ज्या ठिकाणी शिवाचं अस्तित्व नाही अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव. हे म्हणायचं अवकाशच नामदेवांनी पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवणार इतक्यात तिथं पिंड प्रकट झाली. नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असायचं. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. विसोबा खेचर म्हणाले, भगवंत सगळीकडे आहे, पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीवच होत नाही. नामदेवांना स्वतःची चूक आणि विसोबांची योग्यता समजली. संत विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी नामदेव महाराजांना सगळीकडे पांडुरंग दिसायला लागला. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. माऊली, 13व्या शतकातील वारकरी संप्रदायातील आद्य संत नामदेवांचे गुरु म्हणून परिचित असणारे मूळचे नाथ संप्रदायातील महान योगी म्हणजेच विसोबा खेचर. खेचर हे त्यांचं आडनाव नव्हतं बरं. देह आकाश गमन करण्या इतका हलका तरल करण्याची सिद्धी प्राप्त असलेला योगी म्हणजेच खेचर. विसोबा खेचर हे उपनाव मिळालेलं आहे. योग मार्गात खेचरी मुद्रा याला विशेष महत्व असतं. त्या टप्प्यावर पोहोचलेले असल्यामुळेच खेचर त्यांना उपनाव मिळालं. संत विसोबा खेचर हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुंगी पैठण गावचे. मुंगी गाव सोडून ते अलंकापूर म्हणजेच आळंदी इथे कपडे विकण्याचा व्यवसाय करू लागले. विसोबा खेचर हे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा खूप द्वेष करायचे. पण एकदा संत मुक्ताबाई यांनी संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले आणि हे सगळं दृश्य विसोबा खेचर यांनी स्वतः पाहिलं. तेव्हापासून ते संत ज्ञानेश्वर यांचे शिष्य झाले आणि त्यांना शरण गेले. त्यानंतर संत मुक्ताबाईंचा उपदेश घेऊन ते ज्योतिर्लिंग औंढे नागनाथ इथे राहू लागले. संत नामदेवांचे गुरु, लिंगायत साहित्यातील आद्य लेखक, तसेच लिंगायत आणि वारकरी संप्रदायात समन्वय साधणारे महापुरुष अशी संत विसोबा खेचर यांची कार्यकर्तृत्वाची ओळख आपल्याला दिसून येते. शैवागमावरती षटस्थल हा ग्रंथ आणि अनेक अभंग रचना विसोबा खेचर यांनी केलेल्या आहेत. संत विसोबा खेचर हे शैवपंथी होते, पण त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदाय यांच्याशी जवळचा संपर्क आला. संत ज्ञानेश्वर हे त्यांचे गुरु, तर संत नामदेव हे त्यांचे शिष्य होते. औंढे नागनाथ हे पंढरपुरापासून 366 किलोमीटर दूर हिंगोली जिल्ह्यात आहे. संत नामदेवांनी तिथे जाऊन विसोबांची भेट घेतली तेव्हा ते मंदिरातील शिवलिंगावर पाय ठेवून निवांत झोपले होते. त्यांना विचारल्यावर ते उत्तरले, जिथे देव नाही तिथे माझे पाय उचलून ठेव. यावर विचार करताना नामदेवांना साक्षात्कार झाला. देवाविन ठावरिता कोठे. संत विसोबा खेचर ज्या दिशेने पाय ठेवायचे त्या दिशेने पिंड निर्माण व्हायची. हा सगळा चमत्कार पाहून नामदेव महाराज आश्चर्यचकित झाले. या घटनेने डोळे उघडलेल्या नामदेवांना विसोबांनी सर्वव्यापी निर्गुण निराकार परमेश्वराची जाणीव करून दिली. त्यामुळेच नामदेवांनी आपल्या अनेक अभंगातून विसोबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आढळतो. श्री नामदेव महाराज गाथामध्ये विसोबांचे 2 अभंग आढळतात. विसोबा नामदेवांचं नातं गुरु शिष्यापेक्षा सख्यत्वाचं, मित्रत्वाचं अधिक असल्याचं जाणवतं. जरी नामदेवांनी विसोबांचा काही अभंगात आदरपूर्वक गुरु म्हणून उल्लेख केलेला असला तरी त्यांनी विसोबांचा योग मार्ग स्वीकारलेला नाही. या उलट विसोबाच पुढे वारकरी संप्रदायाचा एक भाग झालेले आढळतात. श्रावण शुद्ध एकादशीला संत विसोबांनी आपला देह ठेवला.
बार्शी जिल्हा सोलापूर इथे विसोबांची समाधी आहे. असे हे थोर संत महाराष्ट्राला लाभले. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.